वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आशुतोष शशांक शेखर चंद्रमौलि चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा। आशुतोष शशांक शेखर जय बजरंगी संकट मेरे हरो, हे दुख भंजन विनती नाथ सुनो। जय जय राम भक्त हनुमान, जय जय राम भक्त हनुमान। जय जय कपीसुर संकट हर लीजे, हे पवन सुत लाज रख लीजे। जय जय राम भक्त हनुमान, जय जय राम भक्त हनुमान। जय रघुदूत जय मुकुटधारी, जय गुण सागर बुद्धि बलदाई। जय जय राम भक्त हनुमान, जय जय। शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं श्री
या मोहदा गावामध्ये चाललेला हा महाज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञ म्हणते बरं का पहा, हा एक प्रकारचा यज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे. या यज्ञातून या ठिकाणी पार पाडत आहोत आणि आज सुरुवातच आहे. मग या कथेचं आयोजन ज्यांनी केलं, या ठिकाणी हा सार्वजनिक सप्ताह तुम्हा अनेकांच्या एकत्रीकरणानं, अनेकांच्या सहाय्याने चालू असलेला हा ज्ञानयज्ञ अगदी तुम्हा प्रत्येक भाविकांचे मी अंतकरणातून आभार व्यक्त करते. बरोबर ना? हे महाभाग्य तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला आलंय. म्हणून आयोजकांसाठी जोरदार टाळी वाजवा, गावकऱ्यांसाठी. पुन्हा एकदा पहा, सर्वांच्या चरणी वंदन करून प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होऊन पार्वती पते हर हर महादेव. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी उमापती महादेव की जय. आपल्या कथेकडे वळण्यापूर्वी अगदी मी तुम्हाला पुढच्या 7 दिवसात काय काय सांगणार आहे हे मी सुरुवातीला सांगते, म्हणजे तुम्हाला ही ओढ लागेल की आपल्याला काय काय जाणून घ्यायचंय. आमच्या महिला मंडळ पहा, तुम्ही अनेक प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा करता, अनेक विविध वस्तू त्या ठिकाणी भोलेनाथांना आपण अर्पण करत असतो.
आपण प्रत्येक कथा अगदी विस्तारपूर्वक या 7 दिवसात पाहणार आहोत. मग त्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी थोडासा दृष्टिक्षेप टाकून जाते. या 7 दिवसात मी तुम्हाला पहा या जगताची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देवता कशा प्रकारे निर्माण झाले, त्यानंतर तुम्ही आम्ही मनुष्य अवघ विश्व कशा प्रकारे निर्माण झालं, ही प्रत्येक कथा विस्तारपूर्वक आपण पाहणार आहोत. त्यानंतर तुम्ही महिला मंडळ सर्व पहा, बेलपत्र अर्पण करता की नाही, पुरुष वर्ग मागच्या महिला पिंडीवरती तुम्ही बेलपत्र वाहता ना. निर्माण झालं. भगवान भोलेनाथांना जलधारा का वाहिली जाते? भगवान भोलेनाथांचं चरित्र आपण पाहणार आहोत. त्यामध्ये त्यांच्या संतानाची कथा, 12 ज्योतिर्लिंगांची प्रत्येक कथा आपण विस्तारपूर्वक पाहणार आहोत. पण आता नाही, मी जर आता सगळं सांगितलं तर उद्यापासून तुम्ही येणारच नाहीत ना. म्हणून या 7 दिवसात अगदी विस्तारपूर्वक एक एक कथा आपण पाहणार आहोत. मग तुम्हाला हे सगळं ऐकायचंय ना? मग उद्यापासून येताना, आज तुम्ही सगळ्या तर आल्या, मलाही चांगलं वाटतंय. तुम्हाला जर वाटत असेल की या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होणार आहेत, मग आपल्या मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत. म्हणून अगदी शेजारी पाजारी, बरं का महिला मंडळ, तुमच्या मैत्रिणी सगळ्यांना घेऊन यायचंय कथेला. यातून आपल्याला ज्ञान मिळणार आहे. आपल्या रूढी परंपरा, त्या परंपरेनुसार आपण चालत असतो, पण अनेक गोष्टी आपण नुसत्या करतो, त्याच्या मागची कारणं माहिती आपल्याला नसतात. मग ही माहिती करून घेण्यासाठी भोलेनाथांच्या बाबतीत आपण पूजा अर्चना सगळं काही करतो. मग या मागची जी कारणं आहेत, नवनवीन कथा आहेत,
त्या आपल्याला या कथेतून जाणून घ्यायच्या आहेत. भगवान भोलेनाथांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. पहा, सुरुवातीला शिव महापुराण ग्रंथ, या ग्रंथाचा थोडासा परिचय मी तुम्हाला सगळ्यांना करून देते. माझा सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न असेल, पुरुष वर्ग, आपला धर्मग्रंथ कोणता? बोला, मला आवाज आला पाहिजे. आपला धर्मग्रंथ कोणता? महिला मंडळ, गीता. पहा, दुर्दैव आपलं, दुर्भाग्य आपलं, आपल्या प्रत्येकाला आपल्या धर्मग्रंथाचं नाव सुद्धा माहिती नाही. माहिती पाहिजे आपला धर्मग्रंथ कोणता आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. आपला धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता. मग आता या भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? बोला, माझं बोलणं कळतंय ना सर्वांना? भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? मागच्या महिला, मागचे पुरुष, बोला, पटकन बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. 700 श्लोकांची गीता जो आपला धर्मग्रंथ आहे. मग पहा, ज्या प्रकारे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, अगदी त्याच प्रकारे शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती? मी आज जे सांगितलंय ते उद्या विचारणार बरं का. आपली कथा नुसती एका कानाला ऐकायची आणि एका कानाला सोडून द्यायची, अशातलं काही होणार नाही. ते मला चालत नाही. शिव महापुराण ग्रंथामध्ये किती श्लोक आहेत? 24,000 श्लोक. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, त्याचप्रमाणे तद्वत शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. आता मला सांगा, श्रीमद भगवद्गीता ग्रंथामध्ये अध्याय किती आहेत? 16 नाही, 18 अध्याय आहेत. 18 अध्यायांची श्रीमद भगवद्गीता. जसं गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, अध्याय पहा बरं का, तसंच या शिव महापुराणामध्ये संहिता आहे. या शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत आणि या प्रत्येक संहितेचा अभ्यास आपल्याला या 7 दिवसांमध्ये करायचा आहे. पहा, आपल्याला काहीच माहिती नाहीये, म्हणून माझी एक विनंती असेल की तुम्ही प्रत्येकानं तळमळीनं कथा ऐकावी. आपल्याला आपल्या धर्मग्रंथाचं नाव माहिती नाही, त्यामध्ये किती श्लोक आहेत, किती अध्याय आहेत हे सुद्धा सांगता येत नाही. मग एवढी मोठी संधी ही शिव महापुराण रूपी गंगा तुमच्या गावामध्ये वाहत आली. मग या संधीचा तुम्ही प्रत्येकानं फायदा करून घ्या. प्रत्येकानं ही कथा ऐका. नव्हे नव्हे मायबाप, ही काळाची गरज आहे. आपण हिंदू आहोत, आपल्या हिंदू धर्माबद्दल आपल्याला काहीतरी थोडीफार तरी माहिती असावी. आपले देवी देवता यांचं काहीतरी चरित्र भाग आपल्याला माहिती असावा, परिचित असावा. म्हणून 7ही दिवस अगदी प्रत्येकानं तळमळीनं अंतकरणातून कथा ऐकायची. शिव महापुराणाचा परिचय, किती श्लोक आहेत, किती संहिता आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. शिव महापुराणाची निर्मिती कशा प्रकारे झाली ते सुद्धा अगदी मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही सर्वजण या ठिकाणी या कथा मंडपामध्ये बसलाय. ही किती मोठी संधी आहे. नव्हे नव्हे तर तुम्ही किती भाग्यवान आहात हे मी तुम्हाला अगोदर पटवून देणार आहे. किती भाग्यवान आहोत आपण की ही शिव महापुराण कथा ऐकतोय, ही कथा श्रवण करतोय. पहा, तुम्ही
तुम्ही या कथा मंडपामध्ये आलात ही तुमची मर्जी नाही, ती भोले बाबांची इच्छा आहे. मी एक वाक्य कथेमध्ये कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. इस कथा मंडप में वही आते हैं जिन्हें मेरे भोले बाबा बुलाते हैं, जिन्हें मेरे भोले बाबा बुलाते हैं. मग तुम्ही या मंडपामध्ये येऊन बसलाय, तुम्ही कथा ऐकावी ही तुमची नाही तर त्या भोलेनाथांची इच्छा आहे. त्यांनीच तुम्हाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी बसवलं. आपले मातोळे काका जे तबल्याची साथ करतायत, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण दर्शन महाराज ताकड, त्यानंतर गायनाची सुंदर अशी साथ ज्यांची लाभतीये अशा ईश्वरीताई साबळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय उत्कृष्ट अशी साथ ते या ठिकाणी करतायत. पहा, आपला विषय चालू होता की तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत, किती मोठं भाग्य आहे की या कथा मंडपामध्ये येऊन बसलो. ही भगवान भोलेनाथांची इच्छा आहे, भगवान शंकरांची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकानं कथा ऐकावी. नव्हे तर त्या भगवंताच्या
इच्छेनं हे कार्य पार पडतंय. आणि मायबाप या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर पहा, मी सांगितल्यानंतर तुम्ही हातानं टाळी वाजवता, मुखानं नामचिंतन करता. आज पहिला दिवस आहे आणि इथून पुढे 7 दिवसही तुम्हाला हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्यायचंय. पहा, मग मुखाला नाम, भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखानं केव्हा होतं? जेव्हा आपलं काहीतरी पुण्य असतं, आपलं पूर्वजन्मीचं म्हणा किंवा या जन्मीचं पुण्य असेल तर कुठेतरी भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून होत असतं, भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडत असतं. हे मी मनानं तुम्हाला सांगत नाही, माऊली ज्ञानोबराय सांगतात. पहा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पहा, कुठेतरी आपलं जन्मोजन्मीचं पुण्य आहे, जन्मोजन्मीचा पुण्याचा साठा, पुण्याचा संचय आहे. त्या पुण्याईच्या बळावर आपल्या मुखाला भगवंताचं नाम येतंय, आपल्या मुखानं भगवंताचं नामचिंतन घडतंय. म्हणून आपण पुण्यवान आहोत. भगवंताचं नाव असं कुणाच्याही मुखाला येत नाही बरं का. असं कोणीही या ठिकाणी येऊन कथा ऐकू शकत नाही. तुम्ही पहा, या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात. प्रत्येक जणाचा हेतू वेगळा असेल, असू द्या वेगळा हेतू. अगदी कोणी तळमळीनं कथा श्रवण करण्यासाठी आलं असेल की अरे ही कथा ऐकल्यानंतर माझ्या जीवनाचा उद्धार होईल, माझा उद्धार व्हावा, या हेतूनं कोणी आलं असेल. अगदी कोणी, आम्ही आजपर्यंत भागवत ऐकलं, रामायण ऐकलं, पण शिव महापुराण कथा ऐकलीच नाही. नेमकं या कथेमध्ये आहे तरी काय ते जाणून घ्यायचं. एक जिज्ञासू वृत्ती आपण ज्याला म्हणतो, एक जिज्ञासू बनून या कथेमध्ये आहे काय हे जाणून घेण्यासाठी कोणी आलं असेल. याच्या पुढेही जाऊन सांगेन मायबाप. अगदी काहींना वाटलं असेल घरी उगाच टाइमपास करण्यापेक्षा इथंही बसायचंय, तिथंही जाऊन बसू, पटलं तर ऐकू, नाहीतर उठून येऊ. या हेतूनं असं समजून कोणी आलं असेल. मायबाप, तुमचा प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे, पण हेतू जरी वेगवेगळा असला तरी तुम्ही या कथा मंडपामध्ये आलात, नक्कीच तुमचं काहीतरी पुण्य आहे. कोणत्या ना कोणत्या हेतून आला, पुण्य आहे. पुण्याचा साठा आहे म्हणून भगवंताचं नाम आपल्या मुखाला येतंय. ते कुणाच्याही मुखाला येऊ शकत नाही. मी तुम्हाला महत्व पटवून देते. या कथेचं महत्व, तुम्ही या ठिकाणी बसलाय, तुम्ही किती भाग्यवान आहात. मी एक उदाहरण तुम्हाला देऊन जाईल. कारण जी गोष्ट आपल्याकडे असते त्या गोष्टीचं आपल्याला महत्व कळत नसतं. पहा,
मग तुम्हाला ही कथा श्रवणाची संधी आहे. मग या कथेचं महत्त्व तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पहा, एक गाव आहे, अतिशय पारमार्थिक गाव. अगदी पाहिलं तर तुमच्याच गावासारखं पारमार्थिक गाव. ज्या गावामध्ये अगदी वर्षातून 4-4 सप्ताह केले जातात, ज्या गावामध्ये 4-4 सप्ताहाचं आयोजन केलं जातं, असं ते पारमार्थिक गाव. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा देवाला मानणारा आहे, भगवत भक्त आहे, पारमार्थिक आहे, आध्यात्मिक वातावरण त्या गावामध्ये आहे. असं ते गाव. त्या गावामध्ये कुटुंब आहे. लक्ष देऊन ऐका बरं. त्या गावामध्ये कुटुंब, या कुटुंबाचा जर विचार केला तर हे कुटुंब सुद्धा पूर्ण पारमार्थिक आहे. पण या कुटुंबाचा जो कुटुंब प्रमुख आहे, अगदी ज्यानं वयाची 70 ओलांडली, असा कुटुंब प्रमुख, वयोवृद्ध व्यक्ती, तो कुटुंब प्रमुख मात्र नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे कोण? जो देवाला न मानणारा आहे. त्याचं मत असं की देवच नाही. मायबाप या मताची अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये. कोणी म्हणतं देव आहे, कोणी देवाला मान्य करायला तयार असतं, कोणी देवच नाही या मताचे असतात, तर कोणी या दोन्हीच्या मधले असतात. त्यांना मेळच नाही, त्यांचं कोणतंच मत नसतं, देव आहे की नाही, मधले असतात. पण मायबाप पहा, एखादी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती एखादं चित्र लटकवलेलं आहे. लक्ष द्या बरं का. एखाद्या भिंतीवरती चित्र लटकवलेलं आहे आणि तुम्ही ते चित्र पाहावं. भिंतीवरती चित्र आहे याचा अर्थ काय? तो चित्र काढणारा, तो चित्र रेखाटणारा कोणीतरी असला पाहिजे. बरोबर की नाही? लक्षात येतंय ना पुरुष वर्ग? चित्र आहे, चित्रकार असलाच पाहिजे. मग जे प्रकृती रूपी चित्र आहे, ज्या प्रकृती रूपी चित्रामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण आज वावरतो, हे प्रकृती रूपी चित्र, हे चित्र रेखाटणारा सुद्धा कोणीतरी असावा ना. मग तो भगवंत आहे, तो देव आहे. ज्या प्रकृतीमध्ये तुम्ही आम्ही आज वावरतोय, या प्रकृतीला तुम्हा आम्हा प्रत्येकाला निर्माण करणारा तो भगवंत आहे. तसं पाहिलं तर तो निर्गुण निराकार आहे. अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, ज्याला कोणतं रूप नाही, रंग नाही, तो अव्यक्त आहे. पण वेळोवेळा अवतार घेतो, रूप धारण करतो, असा तो भगवंत. पहा, तो जो कुटुंब प्रमुख होता, अगदी 70 ओलांडलेला म्हातारा, तो म्हातारा व्यक्ती, त्याचं मत असं की देवच नाही, देवाला मानायलाच तयार नाही, तो देव नाही या मताचा म्हातारा. पण पहा, या म्हाताऱ्याच्या पोटी 2 संतान होती, 2 पुत्र, 2 मुलं याला होती. आपण अनेकदा ऐकतो किंवा नव्हे तर आपल्या शास्त्रानं, धर्मग्रंथांनी सांगितलं की जसे आई वडील असतात त्याचप्रमाणे संतान, त्याचप्रमाणे मुलंही घडत असतात. पटतंय ना बोलणं? मागे कोणीही वळून पाहू नका, समोर लक्ष द्या. जसे आई वडील तशी संतान. एका सुभाषितकारांनी फार छान वर्णन केलं पहा. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यतः. काय सांगितलं यात? जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर प्रत्येकाच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही, कथा मंडपामध्ये तुम्ही बसलाय पण चित्त, तुमचं मन मात्र दुसरीकडे कुठंतरी भटकत असेल तर तुमच्या लक्षात येणार नाही. पहा, सुभाषितकारांनी सांगावं, सुशीलो मातृपुण्येन,
आईचं जर पुण्य असेल तर तिच्या पोटी येणारी संतान ही सुशील जन्माला येत असते, नम्र जन्माला येत असते, आईच्या पुण्याईच्या बळानं बरं का. सुशीलो मातृपुण्येन, त्यानंतर पितृपुण्येन चतुरता. जर पुरुष वर्ग तुमचं पुण्य असेल, पित्याचं पुण्य असेल, तर पित्याच्या पुण्याच्या बळावर संतान ही चतुर जन्माला येते. त्यानंतर उदारो वंश पुण्येन, तुमच्या वंशाचं, त्या संतानाच्या वंशाचं जर पुण्य असेल, वंशाच्या पुण्याईच्या बळावरती संतान ही उदार जन्माला येत असते. आणि त्यानंतर पहा, आत्मपुण्येन सभाग्यतः, जर संतानाचं स्वतःचं पुण्य असेल तर स्वतःच्या पुण्याईच्या बळावरती संतान ही भाग्यवान जन्माला येत असते. याच्या उलटही पहा, सुभाषितकारांनी वर्णन केलं, हे चांगले गुण झाले. आई वडील जर चांगले असतील तर संतान कशी जन्माला येते, कोणते गुण घेऊन येते. याच्या उलट आपण पाहू, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. काय सांगितलं? उन्मादो मातृदोषेन. बघा बर का महिला मंडळ, मातेचं जर पाप असेल, मातेचं जर कर्म वाईट असेल, आईच्या दोषानं, मातेच्या दोषानं संतान ही उन्मत्त जन्माला येते, अहंकारी जन्माला येते. त्यानंतर पितृदोषेन मूर्खता, पित्याचा जर दोष असेल, पित्याचं कर्म वाईट असेल, तर पित्याच्या कर्माच्या दोषानं संतान त्या ठिकाणी मूर्ख जन्माला येते, संतान मूर्ख बनते. कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. जर तुमच्या वंशाचा दोष असेल तर वंशाच्या दोषानं संतान ही कंजूष जन्माला येते. त्या संतानाकडे थोडं सुद्धा उदारता त्याच्याकडे नसते, कंजूष जन्माला येते. आणि संतानाचं स्वतःचं पाप असेल, स्वतःच्या पापानं, स्वतःच्या दोषानं संतान ही दरिद्री जन्माला येते, त्याला दारिद्र्य प्राप्त होतं. हे शास्त्रानं सांगितलं, सुभाषितकारांना सांगितलं. पहा, जसे आई वडील आहेत, मी तुम्हाला अगदी विस्तारपूर्वक सांगितलं, आई वडिलांचं कर्म जर चांगलं असेल, त्यांचं पुण्य असेल, तर त्यांच्या पुण्याईच्या बळावरती संतान कशी जन्मते. शास्त्र सांगतं की आई वडील जसे तशी संतान. मग या ठिकाणी एक प्रश्न आहे, पहा, आपण जे उदाहरण पाहतो पहिल्या मुद्द्यावर या बरं. तो जो कुटुंब प्रमुख आहे, म्हातारा व्यक्ती, लक्षात येते ना सर्वांच्या? इकडं मागं महिला मंडळ, तो जो कुटुंब प्रमुख आहे, अगदी 70 ओलांडलेला तो म्हातारा, त्याची जी 2 मुलं आहेत, 2 संतानं आहेत, ती अत्यंत पारमार्थिक आहेत. हा नास्तिक आहे, पण संतानं पारमार्थिक आहेत. आताच मी तुम्हाला काय सांगितलं, आई वडील जर पुण्यवान असतील तर संतान पुण्यवान जन्माला येते, चांगली जन्माला येते. मग इथं असं घडलंच कसं? हा कुटुंब प्रमुख नास्तिक आहे, देवाला न मानणारा आहे, पण त्याच्या पोटी पारमार्थिक संतान जन्माला आलीच कशी? प्रश्न आहे की नाही? त्याच्या पोटी पारमार्थिक संतान जन्माला आलीच कशी? पण मायबाप कधी कधी अपवादात्मक गोष्टी घडत असतात. पहा, हिरण्यकश्यपू राक्षस होता, त्या हिरण्यकश्यपू सारख्या राक्षसाच्या पोटी प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला. तसंच याही ठिकाणी घडलं. या नास्तिक व्यक्तीच्या पोटी जी संतान जन्माला आली, जी 2 पुत्र याला आहे, ती पारमार्थिक निवडली.
किती पारमार्थिक. अगदी गावामध्ये एखादा सप्ताह असावा, त्या सप्ताहाचं नियोजन त्यामध्ये काही कमी जास्त आहे का? ज्या ठिकाणी अन्नदानाचं कार्य चाललं त्या अन्नदानामध्ये आपली कुणाला काही गरज आहे का? सर्व वारकऱ्यांची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे होतीये का? एखाद्या गोष्टीची कमतरता आहे का? अगदी जाऊन बारकाईने लक्ष देऊन पाहणार अशी ती मुलं प्रत्येक धर्म कार्यामध्ये अग्रेसर राहणार, पुढे राहणार अशी ती 2 मुलं आहेत. आणि योगायोग पहा, एका वेळेला त्याच गावामध्ये सप्ताहाचं आयोजन केलं. त्या गावामध्ये सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे आणि त्या सप्ताहामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन होतं. शिव महापुराण कथा ही 2 मुलं 2 भावंड घरून निघाली, कथा श्रवण करायची या हेतूनं त्या कथा मंडपाच्या दिशेनं आली. त्या कथा मंडपामध्ये येऊन बसले. त्या कथा मंडपामध्ये आल्यानंतर जे कथाकार होते, कथा प्रवक्ते होते, त्या कथाकारांनी विषय मांडावा की बाबांनो, अरे हा अनमोल किमतीचा मानवदेह तुम्हा आम्हाला मिळाला, हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. मग या नरदेहाला आल्यानंतर त्या भगवंताचं नामचिंतन करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. याचं कारण असं की भगवंतानं तुम्हा आम्हाला देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना देवे दिला देह तोय झाला माता पाहिलेला, तोय झाला
पार्वती पते हर हर. भगवंतानं आम्हाला देह दिला. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. त्या भगवंतानं देह दिला, भजनासाठी दिला, त्याच्या नामस्मरणासाठी दिला. त्या भगवंतानं आम्हाला तोंड दिलं, त्याचं नामचिंतन करण्यासाठी. आपल्याला डोळे दिले, कशासाठी? त्या भगवंताचं स्वरूप, त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी. त्या भगवंतानं आम्हाला हात दिले, टाळी वाजवण्यासाठी. पाय दिले, तीर्थयात्रा करण्यासाठी. मग आपण याचा योग्य तो वापर केला पाहिजे. ते जे कथाकार होते, कथा प्रवक्ते होते, मुद्द्यावर यावर ते कथा प्रवक्ते त्यांनी सांगावं की बाबांनो, अरे तुम्हाला हा अनमोल किमतीचा मानवी देह प्राप्त झाला. मग या देहाचं तुम्ही सार्थक करा. या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करा. जास्त वेळा नाही झालं तरी चालेल, पण एकदा तरी मुखानं त्या देवाचं नाम घ्या. आज आपण जर पाहिलं तर कलियुगामध्ये माणसाकडे वेळ कमी आहे. प्रत्येकाच्या मागे आपापले कामधंदे आहेत. अगदी आपण जपाची माळ हातात घेऊन मंदिरात तासन तास बसून जप करू शकत नाही. आहे का तेवढा वेळ आपल्याकडे? नाही. मग या कथाकारांनी सांगावं की वेळ कमी आहे, पण तरी सुद्धा जास्त वेळ नाही, थोडा वेळ, अगदी एकदा तरी भगवंताचं नाम मुखानं घ्या. एकदा तरी घ्या. त्या नामामध्ये ताकद तेवढी आहे, त्या नामाचं सामर्थ्य तेवढं आहे. त्या नामाची ताकद किती आहे? घेताना घेताना विठोबाचे